नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण साबुदाणा कटोरी चाट ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया. त्याच्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, आपण हिरवी चटणी तयार करत आहोत. अर्धा इंच आलं, अर्धा चमचा जिरे, अर्ध्या लिंबाचा रस टाकून आपण मिक्सरला थोडं पाणी टाकून घेऊया आणि ही हिरवी चटणी आपण बारीक अशी वाटून घ्यायची आहे. वाटलेली चटणी एका वाटीत काढून त्यामध्ये सेंधव मीठ टाकून हे मिक्स करून घेऊया. आपली हिरवी चटणी तयार झाली आहे. आता आपण चिंचेची चटणी तयार करूया. त्यासाठी इथे मी पाव वाटी चिंच भिजत टाकलेली होती. 1 तास झालेला आहे. आता आपण याचा गर काढून घेऊया. काढलेला गर आपण आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये हे चिंचेचा गर काढून यामध्ये सेंधव मीठ, काश्मीरी लाल तिखट, जिरा पावडर आणि 2 ते 3 चमचे आपण इथं गूळ पावडर टाकून घेत आहोत आणि एक 10 मिनिटं ही चटणी आपण शिजवून घेणार आहोत. चिंचेची चटणी थोडी घट्ट होईपर्यंत आपण मीडियम गॅस फ्लेमवर ही शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण 2 इथं कच्चे बटाटे घेतलेले आहेत. त्याची साल काढून घ्यायची आहे आणि बारीक असे हे बटाटे कट करून घ्यायचे आहेत. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता चिंचेची चटणी आपली घट्ट झालेली आहे. म्हणजे आपली चिंचेची चटणी तयार झालेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि ही चटणी थंड करून घेणार आहोत. इथं बाउलमध्ये आपण 1 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. एकदम मऊसूत असा भिजला पाहिजे. यामध्ये उकडून घेतलेले 2 बटाटे किसून टाकूया. शेंगदाणे भाजून आपण इथं शेंगदाण्याचा एकदम बारीक असा कूट करून घेतलेला आहे. तो फक्त मी 1 चमचाच टाकून घेणार आहे. चवीनुसार मीठ, 2 ते 3 हिरव्या मिरच्या खलबत्त्यात ठेचून घ्यायच्या आहेत आणि आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया. आपला साबुदाणा तयार झालेला आहे. आता आपण स्टीलची एक छोटीशी वाटी घेऊया. वाटीला तेल लावून घेऊ नका, नाहीतर साबुदाणा चिकटणार नाही. आपण ही प्लेन अशी वाटी घेतलेली आहे आणि आता ह्याला आपण साबुदाणा बाहेरील बाजूस लावून घेऊया किंवा वाटी अशी पूर्ण कोट करून घेऊया. एकसारखी ही वाटी साबुदाण्याने आपण कोट करून घेतलेली आहे. कढईमध्ये मी तेल आधीच गरम करायला ठेवलेले आहे. वाटी बुडेल इतपत आपण कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये ही तयार केलेली साबुदाण्याची वाटी सोडून मीडियम गॅस फ्लेमवर आपण हे तळून घेणार आहोत. साबुदाणा तेलात गेल्यानंतर फुलतो, त्याच्यामुळे वाटी एकसारखी साबुदाणा वाटी तयार होत नाही. एक बाजू छान अशी क्रिस्पी झाली की आपण ही वाटी काढून घेऊया आणि आता आपण ही साबुदाण्याची तयार केलेली वाटी पलटी मारून घेणार आहोत. म्हणजे ह्याची कडा देखील छान अशा क्रिस्पी होतील. खरपूस असा या वाटीला कलर आलेला आहे. साबुदाण्याच्या वाटीतला आतला भाग व्यवस्थित असा खरपूस होत नाही, त्यामुळे चमच्याने तेल सोडून आपण हा खरपूस करून घेऊया. आणि आता
आपण ही तयार केलेली साबुदाण्याची वाटी काढून घेणार आहोत. आता याच तेलामध्ये आपण कच्चा बटाटा जो कट करून घेतलेला होता तो तळून घेऊया. खरपूस होईपर्यंत आपण हा बटाटा एकसारखा हलवून तळून घ्यायचा आहे. बटाटा जसा जसा तळेल तसा तो तेलावर तरंगतो. तुम्ही बघू शकता आपला बटाटा छान खरपूस झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे देखील आपण हे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळले की आपण काढून घेऊया. बटाट्याचा कीस घेतलेला आहे. हा बटाट्याचा कीस किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतो. आता हा बटाट्याचा कीस आपण तळून घेणार आहोत. छान असा फुलला की आपण लगेचच काढून घेऊया. आपण जी साबुदाण्याची वाटी तयार केलेली आहे, तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी अशी ही तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण सुरुवातीला तळून घेतलेला बटाटा, तळलेले शेंगदाणे, इथे मी दही टाकायला विसरलेली आहे. तुम्ही दही टाकू शकता. त्यानंतर चिंचेची चटणी, हिरवी चटणी, तळून घेतलेला बटाट्याचा कीस, डाळिंबाचे दाणे, लाल तिखट किंवा हिरवी मिरची टाकली कट करून तरीही चालेल, जिरा पावडर टाकून मस्त असा आपला हा साबुदाण्याचा कटोरी चाट तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.